हा बच्चा बोल, सापडला ना अथर्व? आय डोंट नो, मॉन्स्टर कुठे सापडत नाहीये. सापडला नाही म्हणजे? मी राधिकाला पण विचार केले, तिच्याकडे पण नाहीये. तू घरात आहे? मॉन्स्टर घरातच आहे, तो कुठेच गेलेला नाही. तू वेडा आहेस का? ते दे मला. जा यार. जा, फोन ठेवू नको. हॅलो, अक बघितलंस तू काय करतोय ते? शनाया, तू त्याच्यावर काय ओरडतेस? चूक आपलीच आहे की नाही? तू गेली असतीस वेळेत त्याला घ्यायला तर हे झालंच नसतं सगळं. बरं आता एक काम कर, त्याला हातपाय धुवायला लाव, काहीतरी खायला दे, होमवर्क वगैरेचं बघ, एकदा त्याची बॅग चेक कर. अरे मी कसं करू हे सगळं? मला नाही जमणार हे सगळं. बच्चा, आपलं झालंय ना बोलणं याच्यावर. आठवड्याभराचाच प्रश्न आहे ना, आणि यू हॅव प्रॉमिस्ड मी की तुम्हाला मदत करशील यामध्ये. ओके, सो प्लीज. ओके फाईन फाईन. परत कटकट करू नको, ठीक आहे? हा, थँक गॉड. बाय. बाय. अरे यार, ते मला ते दे माझ्याकडे. ये इकडे, इकडे बस. शांत बसा प्लीज. हा, चांगला आहेस ना तू बाळा? कुठे होतास तू? इथेच होतो. तुम्हाला खायला का नाही आली? सॉरी, मी विसरले. आई तर कधीच नाही विसरत. हो बरं, तुझी आई ना शक्तिमान आहे म्हणून तिला सगळं जमतं. हा, म्हणजे काय पण करू शकते. हो, मी तुला अशी हवेत फेकते, बघ ती तुला कशी कॅच करेल. मला भूक लागली आहे. तू काहीच खाल्लं नाहीस का रे? मी खाल्लं होतं पण मला याला खूप भूक लागली. हो, मग काय खाशील तू आता? काय खाशील तू आता? बर्गर देऊ का तुला? बर्गर खाशील तू की पिझ्झा की काहीतरी वेज रॅप वगैरे? आई बोलली की भाज्या खाल्ल्यावर मला पोट दुखतं. पहा, तुझी आई नाहीये की नाही इकडे? हा, मग मी ऑर्डर करते, ते खा. ओके? आणि आता प्लीज शांत बस, प्लीज. कुठून ऑर्डर करते? काय ऑर्डर करते? ऐक ना, आपण हाईड अँड सीक खेळूया? हो हा, आता तू डोळे बंद कर, 10 पर्यंत मोज आणि मी लग. हा हो. हा, कर मोज. 1 2 3 4 5 6 7 हॅलो? 8 हा, 9 पिझ्झा हवा होता. आंटी. राधिके, हा? या तुझ्या डॉक्युमेंटच्या झेरॉक्स हा. बरोबर आहेत की नाही बघून घे. हो. आणि हो, झेरॉक्स वर सगळीकडे सह्या कर पहिल्या आधी बघू. बर. आणखीन एक काम कर, हे बघ, ओरिजिनल आणि झेरॉक्स वेगवेगळ्या ठेव, म्हणजे कसं आयत्या वेळेला सापडत नाहीत, सापडायला सोपं जातं. आल्या वाटतं? हो, त्याच असतील. वेळेच्या एकदम पक्क्या दिसत आहेत. बघ बघ. मॅडम या ना. या, या. आल्या, आल्या. नानाजी या 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 या. नमस्कार, नमस्कार नमस्कार. मी मिसेस पानसे. मी थांबले, पण सगळेजण मला इथं नाना म्हणतात. बरोबर, बसा बसा बसा. थँक्यू. मॅडम पाणी घ्या. हो. मॅडम, या फाईल मध्ये मी सगळी कागदपत्र जमवून ठेवली, तुम्ही एकदा तपासून घ्या. राधिका, अगं बस बस, तू बस आरामात, घे खुर्ची घे. हा. बस बस. वा, छान. सगळीच कागदपत्र तयार आहेत मग आणि तुम्ही सह्याही करून ठेवल्यात. छान. मला नानाजींनीच सांगितलं ना, आधी ते गव्हर्नमेंट ऑफिस मध्ये होते ना, त्यांना सगळं माहिती आहे. हो का? कुठे होतात तुम्ही? ते फूड अँड ड्रग्ज डिपार्टमेंट मध्ये. म्हणजे आता रिटायर्ड झालो मी, पण या सगळ्या गोष्टी माहित आहेत मला. हो हो, ते तर आहेच, पण सगळे पेपर व्यवस्थित आहेत. काही काळजी करू नका. मॅडम, मला लोन मिळेल ना? हो हो, का नाही मिळणार? कागदपत्र सगळी आहेत, पण एक फॉर्मॅलिटी म्हणून आपल्याला 2 गॅरंटर लागणार आहेत. गॅरंटर? हो, गॅरंटर लागतातच. गॅरंटर म्हटलं की ना लोक घाबरतात, पण खरं सांगते त्यात घाबरण्यासारखं काही नाही. नाही नाही नाही, तर घाबरलेलं वगैरे नाहीये. म्हणजे मी गॅरंटर राहिलो असतो,
पण काय रिटायर असल्यामुळे मला राहता येत नाही, हो. त्यामुळे आता गॅरेंटर राहणार कोण? अरे मी आहे ना, मी राहतो गॅरंटर म्हणून. हा? अरे या गोष्टी या. कशा आहात तुम्ही? अरे एकदम छान. बोला, कुठे करायची सही? अरे वा, बसा ते बसा. भाऊ अहो वहिनी, गॅरंटर राहणं म्हणजे काही मोठी गोष्ट नाहीये. तुम्ही बँकेकडनं लोन घेतलं आणि ते तुम्ही फेडणार याची गॅरंटी आम्ही घेतो. काय ना? हा, बस. काम सुरू झालं पाहिजे बस. हा. तुमच्या सगळ्या फॉर्मॅलिटीज झाल्यात आता. हा, आता मात्र अजून एक गॅरेंटर लागेल. हो, अजून एक गॅरेंटर. रेवती, नाही नानाजी, म्हणजे मला नाही वाटून राहिलं का ती गॅरेंटर म्हणून सही करेल. मग एक काम कर, आपल्या गुरुनाथच्या ऑफिस मध्ये तो आनंद आहे ना, तो राहील गॅरेंटर. अरे हो, हा मॅडम, मी असं करू का? मी आज आनंद भाऊजींना विचारून घेते. बरं, पण मग आता लोन कधी मिळेल मला? राधिका ताई, आता तुमचं ऍप्लिकेशन प्रोसेस होईल आणि मुख्य म्हणजे महिला उद्योजकांसाठी प्रोसेसिंग चार्जेस माफ केलेले आहेत. वा. अरे वा, हे तर फारच छान आहे. त्यामुळे आता तुमचा अर्ज प्रोसेस होईल. आणि मग काही दिवसातच RTGS मार्फत तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतील. वा, एकदमच बढिया. अहो, नागपूरची आहे ती. ओ, म्हणून बढिया. छान छान. खरंच मॅडम, खूप उपकार झाले. हो, उपकार कसले? तुमच्यासारख्या लघु उद्योग करणाऱ्या महिलांना सहाय्य करणं हेच तर ध्येय आहे आमच्या बँकेचं. हा, बर, येऊ मी आता? नाही 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 नाही. अहो, चहा मांडते ना तुमच्यासाठी. नको, खरंच नको आता. नाही नाही, कसं? तुम्ही बसा बरं, बसा आधी. तुम्ही तुमच्या बँकेत आधी तेव्हा तुम्ही मला कॉफी दिली ना, आता मी तुम्हाला चहा देणारच. बसून घ्या. हा, त्याशिवाय सोडणारच नाही. बसा बरं. बसा बसा, आता चहा पाजल्याशिवाय तुम्हाला सोडणार नाही ती. बसा तुम्ही. मॅडम, तुम्ही वेळेत मदत केली, फार बरं वाटलं मला. तुमची बँक ही स्त्रियांचा विचार करणारी आहे आणि तुमची योजना सुद्धा फार उत्तम आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना या बँकेविषयी आणि या योजनेविषयी माहिती मिळावी असं मला वाटतं. बरोबर. राधिका ताईंसारख्या महिलांना आपल्या पायावर उभं राहता यावं, आपली ओळख निर्माण करता यावी आणि त्यांच्या लघु उद्योगांना भांडवल लवकरात लवकर मिळवून द्यावं, हेच तर ध्येय आहे आमच्या बँकेत. आणि मला खात्री आहे राधिका ताईंसारख्या महिला या योजनेचा नक्की फायदा करून घेतील. हो, नक्कीच.